अमरावतीच्या मेळघाट या ठिकाणी आज रविवार रोजी आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये मनरेगा बचाव यात्रा सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपल्याला दिसून येत आहे। गेल्या 4 महिन्यांपासून या आदिवासी बांधवांना पगार झालेला नाही आहे। रोज हे आदिवासी बांधव राबराब कष्ट करतात, परंतु मनरेगा अंतर्गत या बांधवांना अद्यापही त्यांचा मोबदला मिळाला नाही। येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा होळी हा सण येणार आहे, परंतु तरीसुद्धा सरकारकडून यांना कुठलाही मोबदला अद्याप मिळाला नाही। ही यात्रा खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। हो, काय सांगाल तुम्ही? आज मनरेगा बचाव यात्रा काढत आहात, काय नेमकं याचं कारण? जे UPA सरकारनं रोजगार हमी योजना ही खऱ्या अर्थानं आदिवासींच्या किंवा गोरगरिबांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उदरभरणासाठी ही योजना होती। त्यात कामाची हमी होती, परंतु या दळभद्री सरकारनं, NDA सरकारनं ती योजना मोडून जी रामजी ही नवीन योजना आणली आणि त्या योजनेत कुठलाही कामाच्या बाबतीत जो काही हक्क आहे तो हक्क या मजुरांचा ठेवलेला नाही। ज्यावेळेस सरकारला वाटेल किंवा जे काम सरकारला वाटेल ते काम आता लोकांना मिळणार आहे। पहिल्या कायद्यात लोक म्हणतील ते काम होतं, मग त्यांचे विहिरी असतील, गुरांचे गोठे असतील किंवा इतर काही काम असतील, गावातल्या गावात काम मिळत होतं। परंतु आता या योजनेमुळे हे गावात काम मिळणार नाही, या लोकांची उपासमारीची पाळी येणार आहे। म्हणून हे त्या संदर्भात आमची जनजागृती रॅली हे चिखलदरा धारणी तालुक्याच्या वतीनं मेळघाट मनरेगा बचाव ही यात्रा आम्ही काढलेली आहे। आणि आपण पाहत असाल की प्रत्येक ठिकाणी जे काही लोक आहेत ते लोक खूप जमलेले आहेत, खूप त्यासाठी आलेले आहेत। आणि येणाऱ्या काळात हा त्यांच्यावरचा जो घाला घातला सरकारनं, त्याच्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं लढाई लढणार आहोत। 4 ते 5 महिन्यापासून या लोकांचा पगार झाले नाही आहे, होळीचा सण येणार आहे समोर। नाही, या संदर्भात तर मी मागच्या DPTCच्या मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित प्रश्न केला, केंद्राकडे सुद्धा मागणी केली आणि माझ्या दिशा समितीत सुद्धा त्याचे निर्देश दिले। येणाऱ्या 1-2 दिवसात त्यांचे पेमेंट पगार होतील, यात काही शंका नाही। मनरेगा जी आदिवासी महात्मा गांधी रोजगार हमी योजना, हीच योजना सुरू ठेवावी अशी सुद्धा मागणी या आदिवासी बांधवांच्या वतीने केली जात आहे। हे आदिवासी बांधवांची मागणी आहे, आमची मागणी आहे। देशाचे आमचे काँग्रेसचे पक्षाचे नेते सभागृहात सुद्धा त्यांनी सांगितलं की जी काही पहिली योजना होती, पहिला कायदा होता मनरेगा, तो कायदाच राहू द्यावा। ही योजना आमची कामाची नाही, ही कुचकामी आहे असं आम्ही मागणी केली होती। नक्कीच, तर आपण पाहिलं तर या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आधी लागू होती तीच योजना लागू करावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी या आदिवासी बांधवांच्या वतीने केली जात आहे। आणि ही मागणी धरून खासदार बळवंत वानखडे सतत संसदेमध्ये आवाज उठवत आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, मेळघाट, अमरावती।